ಕದನ ವಿರಾಮ ಒಪ್ಪಂದಕ್ಕೆ ಬರಲಾಗಿದೆ. ಭಾರತ ಅದನ್ನು ಅನುಸರಿಸುತ್ತಿದೆ. ಆದರೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಯಾವಾಗಲೂ ಭರವಸೆಯನ್ನ ಮುರಿಯುತ್ತಿದೆ ಎಂದು ಎಐಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಹೇಳಿದರು. ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಇಂದು ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಜನರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಸೃಷ್ಟಿಸುತ್ತಿದೆ. ಅವರು ತಮ್ಮನ್ನ ತಾವೇ ಹೋರಾಡುವುದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಹೋರಾಡುವಂತೆ ಮಾಡುತ್ತಿದೆ. ಅದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಸೃಷ್ಟಿಸಿದೆ. ಈಗ ಅವರು ಹೋರಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಸಹ ಹೋರಾಡಬೇಕು. ಇಂದು ಬುದ್ಧ ಪೂರ್ಣಿಮೆ. ನಾನು ಇಂದು ಹೇಳುತ್ತಿದ್ದೇನೆ, ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಇರಬೇಕು. ಜಗತ್ತು ಬುದ್ಧನ ಆಶಯಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸುತ್ತಿದೆ. ಭಾರತ 2560 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅದನ್ನು ಅನುಸರಿಸುತ್ತಿದೆ. ನಾವು ಎಲ್ಲೆಡೆ ಶಾಂತಿಯನ್ನು ಬಯಸುತ್ತೇವೆ, ಆದರೆ ದೇಶವನ್ನು ಉಳಿಸಲು ನಾವು ಸಹ ಹೋರಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಸೈನ್ಯವು ಬಹಳಷ್ಟು ಶೌರ್ಯದಿಂದ ಹೋರಾಡುತ್ತಿದೆ. ನಾವು ಅವರನ್ನು ಗೌರವಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದರು. ಇವತ್ತಿನ ನ್ಯೂಸ್ ಪ್ರಕಾರ, आज के न्यूज के अनुसार तो सीज फायर जो है युद्ध ठहरा करने के लिए तो ये लक्षण दिए बोले हैं, लेकिन अब इंडिया तो जो बात देती है वो उसके तहत चलती है, लेकिन पाकिस्तान हमेशा वायदे तोड़ती है और लोगों को परेशान करती है, और वो न खुद नहीं लड़ते, टेररिस्ट के थ्रू लड़ाते हैं. इससे देश का भी नुकसान हो रहा है, उनका भी नुकसान हो रहा है. इसीलिए अब एक ही रास्ता है. अगर वो लड़ते हैं तो हमको भी लड़ना पड़ेगा. अगर वो चुप बैठेंगे तो नेचुरली हम भी शांति बहाल करेंगे. आज तो ये बुद्ध पूर्णिमा है. बुद्ध जिस दिन जन्म हुआ, जिन दिन वो दिन है. तो ऐसे दिन तो हम यही बोलेंगे कि दुनिया में शांति रहे और दुनिया में बुद्ध के विचारों के ऊपर चले. और भारत तो ऐसा देश है कि बुद्ध के विचार को 2560 साल से मान रहा है. तो आज हम यही चाहते हैं कि हर जगह शांति हो और शांति के साथ सभी रहे, लेकिन देश को बचाने के लिए हमको लड़ना भी पड़ता है, क्योंकि देश अगर बचा तो हम सब लोग बचेंगे. इसीलिए मैं चाहता हूँ कि अब गवर्नमेंट को लड़ना पड़ रहा है, इसलिए कि हमारे आर्मी को लड़ना पड़ रहा है, और आर्मी बड़ी ताकत के साथ लड़ रही है. उनका तो हम धन्यवाद करते हैं, उनको नमन करते हैं. और ये जो उनकी मेहनत है, उनका जो ये युद्ध करने का एक तरीका है, वो सभी चीज़ें हम सब लोग उसका गुणगान करते हैं. और देश के लिए हम सभी लोग एक होकर रहना चाहिए और एक होकर लड़ना चाहिए. स्पेशल सेशन के लिए आप भी और राहुल गांधी जी के लेटर लिए नहीं, हम भी लिखे हैं, उन्होंने भी लिखे हैं. हम ये चाहते हैं कि अगर सेशन बुलाए तो हमको एक ये होता है कि क्या क्या चल रहा है देश में, क्या चल रहा है पाकिस्तान में, क्या चल रहा है, और बाकी चीज़ें लोगों को बचाने के लिए हम क्या कर सकते हैं. इसके लिए हम चर्चा चाहते हैं. अब गवर्नमेंट के आगे क्या कदम उठाती देखेंगे. कास्ट सेंसस के बारे में मोदी जी के इम्प्लीमेंट लाए सर, उसके बारे में उनका सलाह देना चाहते हैं. क्या इम्प्लीमेंट? कास्ट सेंसस करो बोल के सर, जात गणना. अरे ये तो राहुल गांधी जी पहले से बोल रहे हैं, आप नहीं लाए. खैर देर आए लेकिन दुरुस्त नहीं आए हैं. लेकिन देरी से क्यों नहीं होता, उनको समझ में आया उसका क्या महत्व है. तो इसीलिए हम चाहेंगे ये जाति जनगणना ये तो चलते रहता, अब तो देश को बचाना इम्पोर्टेंट है, उस तरफ सबका ध्यान होना चाहिए. थैंक यू सर.
ಮದುಮಗನ ಹಾಗೂ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರ ಸ್ನೇಹಿತರ ಬಟ್ಟೆ ಖರೀದಿಗೆ ಹೋಗೋ ಪ್ಲಾನ್ ಏನಾದ್ರೂ ಇದೆನಾ? ಎಲ್ಲಿ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಯೋಚಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಬನ್ನಿ ಪುರುಷರ ಬಟ್ಟೆಗಳ ಬೃಹತ್ ಶೋರೂಮ್ ಮೀರಾ ಮೆನ್ಸ್ ಅವೆನ್ಯೂಗೆ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮದುವೆ ಇದೆಯಾ? ಮದುಮಗ ಸೇರಿದಂತೆ ಸಂಬಂಧಿಕರಿಗೆ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಖರೀದಿ ಮಾಡೋದಿದೆಯಾ? 10 ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗಿ ಬಟ್ಟೆ ಹುಡುಕುವ ಬದಲು ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಹಬ್ಬಗಳ ಮದುವೆ ಶುಭ ಸಮಾರಂಭ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಬಟ್ಟೆಗಳು ಇದೀಗ ಒಂದೇ ಸೂರಿನಡಿಯಲ್ಲಿ ಕಲ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಚಿಂತೆ ಬಿಡಿ, ನಿಮ್ಮ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಮೀರಾ ಮೆನ್ಸ್ ಅವೆನ್ಯೂ ಪುರುಷರ ಬಟ್ಟೆಗಳಿರುವ ಬೃಹತ್ ಶೋರೂಮ್ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಮಾನ್ಯವರ್, ಬ್ಲಾಕ್ ಬೆರಿ, ಜಾಕ್ ಅಂಡ್ ಜೋನ್ಸ್, ರೇರ್ ರ್ಯಾಬಿಟ್, ಸ್ಪೈಕರ್, ಇಂಡಿಯನ್ ಟೆರೈನ್, ಆರೋ, ಮುಫ್ತಿ, ಯುಎಸ್ ಪೋಲೋ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಬ್ರಾಂಡೆಡ್ ಬಟ್ಟೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷ ಏನೆಂದ್ರೆ ಮದುಮಗನಿಗೆ ಹಾಗೂ ಸಂಬಂಧಿಕರಿಗೆ ಮದುವೆಗೆ ಬೇಕಾದ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಬಟ್ಟೆ, ಸೂಟ್, ಶೇರ್ವಾನಿ, ಜೋಧ್ಪುರಿ, ಬ್ಲೇಸರ್, ಪೇಟಾ, ಶೂಸ್ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ವಸ್ತುಗಳು ಇಲ್ಲಿ ರಿಯಾಯಿತಿ ದರದಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಮತ್ತ್ಯಾಕೆ ತಡ, ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಬೃಹತ್ ಬಟ್ಟೆ ಶೋರೂಮ್ ಮೀರಾ ಮೆನ್ಸ್ ಅವೆನ್ಯೂ, ಲಹೋಟಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಮುಂಭಾಗ, ತಿಮ್ಮಾಪುರಿಗೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆ, ಕಲಬುರಗಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 9916745499.